सारे कळत नकळतच घडते। अक्षय भाऊजी, मी तुम्हालाच भेटायला येत होते। हाँ बोल ना। रोहितने असं सांगितलं की आरेकरांच्या मुलाला मेजर ऍक्सिडेंट झाला आणि तो सिरियस आहे। अरे बापरे, मग आता? आरेकर ना ऑफिसमध्ये नाही आहेत ते। म्हणजे ते त्यांच्या मुलाजवळ तरी आहेत? नाही नाही, तसं नाही, ते कुठे आहेत हेच कळत नाहीये। अरे आरेकर घरी नाही आहेत, ऑफिसमध्ये नाही आहेत, गेले कुठे ते? त्या दिवशी आनंदना म्हटलं आजपासून येऊ नका, तर ते खरंच आले नाहीत। जुईनं फोन करूनही ते तिच्या वाढदिवसाला आले नाहीतच। मी का सारखा असा विचार करतेय? पण मुळात ही सगळी तगमग फक्त मुलांना बाबा हवेत म्हणून चाललीये। मनाच्या या खेचाखेचीत अजून थकायला होतं। पण नाही, आता ठरलंय ना, मग मी कन्फ्यूज नाही होणार। जुई, काय केलं तिने? तिने केलं असं काही नाही देशमुख साहेब, पण ती मला म्हणाली काय माहितीये का की आई जेव्हा माझ्यावर रागावते ना, तेव्हा मी पुढचे काही तास तिच्या समोरच येत नाही। थोड्या वेळाने आपोआप आईचा राग शमतो आणि तीच मला शोधायला येते। बाबा, तुमच्या बाबतीतही असंच होईल, काळजी नका करू, आई येईल तुम्हाला शोधायला। खूप क्रिटिकल कंडिशन आहे आरेकरांच्या मुलाची। खूप रक्तस्राव झाला होता। लकीली माझं ब्लड ग्रुप मॅच झालं म्हणून चांगलं आहे। या सगळ्या गोष्टींमध्ये खूप वेळ गेला ग। तर ब्लड डोनेट केलं, ऑपरेशनसाठी पैसे हवे होते, पैसे मॅनेज केले। एवढं सगळं केलंस हे ऐकून खरंच खूप बरं वाटतंय। अभिमान वाटतोय मला तुझा। खूप बोललात आतापर्यंत, खूप ऐकवलंतही। आजवर आम्ही फक्त ऐकून घेतलं। आता तुमचे ऐकायचे आणि पाहायचे दिवस आलेत। आई, तुझी गरज मला हवी। असं कसं होईल आई? तू, मी आणि मोहित, आपण तिघच होत एकमेकांना। आपल्याला खरंच अजून कोणाची गरज नाहीच आहे। आपणच तिघ फ्रेंड्स, ओके? ओके। अजून कोणी असो नसो। आई, तू मला सारखं सारखं का सांगतेस? तू बाबांविषयी बोलतेस? काही नाही, आम्ही निघालो होतो ऑफिसला आणि बाळाकडे नीट लक्ष दे। त्याच्या औषधाच्या वेळा, दुधाच्या वेळा सगळं मी लिहून ठेवलंय, फक्त फ्रीजवर ठेवल्याची। बरं। आणि तुला माहिती, त्याला गारवा सहन होत नाही, पंख्याखाली झोपवू नकोस। आणि त्याला सोडून अरे हो हो हो, तिला माहिती आहे सगळं। तू एक काम कर एफएम, ते बाळ जेव्हा झोपेल ना तेव्हा मस्तपैकी गाणं गा, त्याला शांत झोप लागेल। हा, आणि तू एक काम कर, तू ऑफिसला येऊ नकोस, इथेच थांब, तू बाळाची काळजी कर। नाही नाही, मी ऑफिसला येणार आहे। तुझ्या हातात असेल तर तुम्हाला घरीच बसवशील। चल। आणि हो, तू फोन करत राहा। तुम्ही मोबाईल इथे नाही विसरला असाल, दुसरीकडे कुठेतरी विसरला असाल। आठवा साहेब। सॉरी, आय एम सॉरी। काय वांधा नाही साहेब, काळजी घ्या। नाहीतर साहेब तुम्ही सुद्धा हरवाल तुमच्या मोबाईल सारखे। रोहित महाशय कुठे आहेत? आईच्या चरणस्पर्शासाठी आले नाहीत बऱ्याच दिवसात। रोहित येणारच होता, पण एक महत्वाची मीटिंग होती आणि ती अटेंड करावीच लागणार होती। म्हणून मग मी त्याला म्हटलं की तू मीटिंग अटेंड कर, मी घरी जाऊन येते। आपण जाऊया ना मग डॉक्टरांकडे। आणि मामा, तुम्हाला पण जाता जाता ड्रॉप करते ना मी। नाही नको। हॅलो माने, मी आरेकर बोलतोय। आरेकर? हो काय साहेब, पत्ता कुठे आहे तुमचा? कुठं आहात तुम्ही? हो माने, मी रोहित खानविलकरांचा पत्ता कट करण्याच्या मोहिमेवर त्यांच्या गावी गेलो होतो। हो माने, या सगळ्या दगदगीमध्ये मी माझा मोबाईलच कुठेतरी हरवून बसलो। मी आता पीसी वरनच फोन करतोय तुम्हाला। ते जाऊ दे, तुम्ही घरला फोन केला का? हा माने, घरी कशाला फोन करू? आता घरीच तर जाणार आहे मी। रोहित खानविलकरांचा पत्ता गुल झाला म्हणून समजा तुम्ही। अरे कर आधी घरला फोन करा। माने, सारखं घरी फोन करा म्हणून काय सांगताय? काय प्रॉब्लेम आहे का? ते तुमच्या मुलाचा जीव घेणा ऍक्सिडेंट झालेला आहे। सारे कळत नकळतच घडते।